Hello friends, Namaste all of you. I am Avinash Patil. Welcome all of you on our YouTube channel e-learning. Today we are going to study 3.2, a lesson in life from a beggar, written by Sudha Murthy, a well-known author. This is the story of two friends. The writer's friend Meena was a spoiled sports and pessimistic. Whenever she thinks about anything, she thinks negatively, and so her staff members also avoided her. She looked every event negatively, pessimistically, so it is very bad thing for her. She always looked at every event negative minded, and so naturally all persons or all the members avoided her. The writer met her after many years in Mumbai, and when the writer met her, she finds so many changes and completely changed her behavior and attitude. So the writer surprised, and she asked her how had it happened, and then the writer's friend Meena told her that a beggar is coming in my life, a beggar who is changing my life and my attitude towards the life. And so this is the main point or main subject of this story. So now today in this story, so well my friends, today we are going to study how the Meena's life is changed by a beggar. So let us start from 3.2. A lesson in life from a beggar या पाठामध्ये सुधा मूर्ती यांनी आपली मैत्रीण मीना या एक विमा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, आणि त्यांच्या जीवनातील नैराश्य, उदासीनता, खिन्नता या गोष्टींमुळे त्यांचे आयुष्य कशा प्रकारे चाललेलं होतं त्याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अचानक या नैराश्यवादी या मैत्रिणीच्या जीवनामध्ये एक भिकारी, जो रस्त्यावरील भिकारी असतो, त्याच्या नातीसोबत त्याचं जे आयुष्य तो जगत असतो, त्यांच्याकडे पाहून त्यांच्याकडून या लेखिकेने मीना यांनी एक धडा घेतला, आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य हे बदललेलं आपल्याला या पाठामध्ये दिसून येतं. तर मित्रांनो, या पाठामध्ये सुधा मूर्ती यांनी पेसिमिस्टिक आणि निराशावादी किंवा औदासीन्य असलेलं जीवन, उदासीनता असलेलं जीवन जगणाऱ्या आपल्या मैत्रिणीच्या जीवनामध्ये एका भिकाऱ्यामुळे कशा प्रकारे बदल होतो आणि ती सकारात्मकतेने कसं प्रत्येक गोष्ट पाहू लागते, हे अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषा शैलीमध्ये आपल्या समोर या पाठाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला मग बघूयात या पाठाच्या सहाय्याने सुधा मूर्ती यांनी या ठिकाणी त्यांच्या मैत्रिणीने मीना यांनी भिकाऱ्याकडून आपल्या आयुष्यामध्ये काय नेमका बदल करून घेतला ते आपण या पाठाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. So well my friend, let us start from the first paragraph which is given here, a lesson in life from a beggar. या ठिकाणी काही नवीन शब्द दिलेले आहेत उजव्या कोपऱ्यामध्ये. पहिला शब्द या ठिकाणी दिला आहे ग्लूम, फिलिंग ऑफ सॅडनेस, म्हणजे विमनस्कता किंवा औदासीन्य आपण ज्याला म्हणू शकतो. देन सेकंड वन सिनिसिझम, मीन्स डस्टफुल ॲटिट्यूड, उपेक्षावादी वृत्ती ज्याला आपण म्हणू शकतो. देन पेसिमिस्टिक, एक्सपेक्टिंग द वर्स्ट, हॅव्हिंग अ निगेटिव्ह ॲटिट्यूड, ज्याला आपण निराशावाद किंवा नैराश्यपूर्ण जीवन जगणारी व्यक्ती म्हणू शकतो. अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. फर्स्ट पॅराग्राफ, मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन, मीना माझी चांगली मैत्रीण आहे. शी इज ॲन LIC ऑफिसर, अर्निंग अ गुड सॅलरी, विमा अधिकारी म्हणून तिला चांगल्या पगाराची नोकरी आहे. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर, पण तिची एक गोष्ट मला नेहमी खटकत असते. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी, ती नेहमी दुःखी असते. व्हेन एव्हर आय मेट हर, ज्या ज्या वेळेस मी तिला भेटतो, आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड, कधीही तिला भेटलं की ती मला उदास वाटायची. इट वॉज
as though her gloom and cynicism had a way of spreading to others. आणि तिचं औदासीन्य असेल, उपेक्षावादी वृत्ती असेल, हा जणू काही इतरांकडे आपोआप पसरायची असं मला वाटायचं. शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. कुठलाही विषय असो किंवा व्यक्ती असो, ती त्याबद्दल कधीही चांगलं किंवा सकारात्मक बोलत नसे. फॉर इन्स्टन्स आय माइट से टू हर, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. म्हणजे बघायचं झालं तर मी जर तिला म्हटलं, मीना तुला कळलं का राकेश त्याच्या शाळेत पहिला आला ते. मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू belittle the achievement. Naturally, his father is a school teacher, she would say. मीना ताबडतोब त्याच्या यशाला कमी लेखत म्हणत असे की साहजिकच आहे, त्याचे वडील शाळेत शिक्षक आहेत ना. इफ आय सेड, जर मी म्हणाली, मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. मीना श्वेता फारच देखणी आहे नाही का. त्यावर ती उपहासाने लगेच म्हणायची, मीना वुड पेसिमिस्टिक, when a pony is young he looks handsome. घोड्याचं तट्टू लहान असतं तेव्हा ते सुंदरच दिसतं. इट इज एज दॅट मॅटर्स, हा वयाचा परिणाम आहे. वेट फॉर सम टाइम, थोडी वर्ष थांब. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. श्वेता तुला इतरांपेक्षा कितीतरी क्रूप वाटेल. मीना इट्स अ ब्युटिफुल डे. मीना आज दिवस किती छान आहे ना. लेट्स गो फॉर अ वॉक. चल फिरायला जाऊया आपण. No, the sun is too hot and I get tired if I walk too much. नको, आज खूप उकडतंय आणि जर जास्त चाललं की मला दमायला येतं. Besides, who says walking is good for health? There's no proof. तसं पण चालण्याने तब्येतीला फायदा होतो असं कोण म्हणतं? त्याचा काही पुरावा आहे का? That was मीना. तर अशी ही मीना होती. She stayed alone in an apartment as her parents lived in Delhi. तिचे आईवडील दिल्लीमध्ये राहत होते आणि ती एकटीच अपार्टमेंटमध्ये राहायची. She was an only child and had the habit of complaining about anything and everything. ती एकटीच, तिच्या आईबाबांची एकटीच मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल ती नेहमी तक्रार करायची. प्रत्येक गोष्टीबद्दल ती नाराज असायची. ही तिला सवयच होती. अर्थातच naturally she wasn't a very pleasant company and nobody wanted to visit her. त्याच्यामुळे अर्थातच तिचा सहवास फारसा सुखावह नसल्यामुळे कोणीही तिला भेटत नसे किंवा कोणीही तिच्या जवळ येत नसे. देन वन डे, एके दिवशी मीना वॉज ट्रान्सफर टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. एके दिवशी एकदा तिची बदली मुंबईला झाली आणि त्यामुळे आम्ही सगळे तिच्याबद्दल विसरून गेलो. मेनी इयर्स लॅटर, काही वर्षांच्या नंतर, आय फाउंड मायसेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बे फ्लोरा फाउंटेन. मी एकदा मुंबईच्या फ्लोरा फाउंटेन पाशी पावसात सापडले. इट वॉज पोरिंग, खूप जोरदार मुसळधार पाऊस सुरू होता. अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला, माझ्याकडे छत्री नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर. एका प्रसिद्ध अशा डिपार्टमेंट स्टोअर अकबर अलीजवळ मी पावसाची थांबण्याची वाट पाहत होती. वेटिंग फॉर द रेन्स टू सबसाइड. सडनली, अचानक, आय स्पॉटेड मीना. माझं लक्ष मीनाकडे गेलं. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. माझी पहिली प्रतिक्रिया तिला पाहून आपण भर पावसात पळून जावं असं मला वाटलं. इवन इन दॅट पोरिंग रेन आय वॉज अनॅक्शियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर. तिला पाहून मी दुर्लक्ष केल्यासारखं मला करावं असं वाटलं. हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. आणि तिच्या न संपणाऱ्या त्या औदासीन्य अशा त्या गोष्टी ऐकण्यापेक्षा आपण हिला न भेटता निघून जावं असं माझ्या मनामध्ये विचार आला. हाऊएव्हर आय कुडंट एस्केप. पण तरीसुद्धा मी त्या ठिकाणाहून पळ काढू शकले नाही किंवा निसटू शकले नाही. शी हॅड ऑलरेडी सीन मी, कारण तिने मला अगोदरच पाहिलेलं होतं. अँड कॉट, आणि मी सापडली होती. होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. तिने मला पाहिलं आणि माझा हात तिने प्रेमाने हातामध्ये पकडला. व्हॉट्स मोर, शी वॉज व्हेरी चिअरफुल. काय सांगू, ती फार उत्साहात दिसत होती. हे, आय एम रिअली एक्साइटेड. ओहो, मी किती खुश झाले तुला माहिती का. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर.
जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून फारच छान वाटतं. तू काय करतेस इथे? मी म्हटले. देन स्टे विथ मी टुनाईट, शी सेड. लेट्स चॅट. नंतर ती म्हणाली, मग आज रात्री माझ्याकडेच राहायला चल, आपण गप्पा मारू. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रिशियस अँड रेअर. तुला माहिती जुन्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारणं, जुन्या आठवणी खूप मूल्यवान आणि दुर्मिळ असतात. आय कुडंट बिलीव्ह इट. माझा विश्वासच बसेना. वॉज दिस रिअली मीना? ही तीच मीना होती का? आय पिंच मायसेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. मी स्वप्नात तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी मी स्वतःला चिमटा काढून पाहिला. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर. परंतु मीना खरोखर तिथे उभी होती. राईट इन फ्रंट ऑफ मी, माझ्या समोर. स्क्विजिंग माय हँड. माझ्या समोर ती खरोखर उभी होती, माझा हात दाबत होती. स्माइलिंग, हसत होती. अँड येस, शी डीड लुक हॅपी. आणि खरोखर ती आनंदात दिसत होती. इन द 3 years शी हॅड बीन इन बँगलोर. 3 वर्षांपूर्वी ती जेव्हा बँगलोरमध्ये होती, आय हॅड नेवर वन्स सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. अशा प्रकारची तिच्या चेहऱ्यावर मी हास्य पाहिलंच नव्हतं. हर फ्यू strands of gray in her hair reminded me that years had passed. तिच्या केसातल्या काही रुपेरी बटांनी मला काळ उलटल्याची जाणीव करून दिली होती. There were a few wrinkles in her face. तिच्या चेहऱ्यावर थोड्याशा सुरकुत्या सुद्धा दिसत होत्या. But the truth was that she looked more attractive than ever before. पण ती पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसत होती, हे मात्र नक्की. फायनली, शेवटी आय मॅनेज टू से, नो मीना, आय कांट स्टे विथ यू टुनाईट. शेवटी मी तिला सांगितले, नाही मीना, आज रात्री मी तुझ्याकडे यायला मला जमणार नाही. आय हॅव टू अटेंड अ डिनर. मला आता एका जेवणासाठी जायचं आहे. गिव्ह मी युअर कार्ड, आय विल कीप इन टच विथ यू. तुझं कार्ड तू मला देऊन ठेव, मी तुला संपर्क करीन. आय प्रॉमिस, मी तुला वचन देते. फॉर अ मोमेंट मीना लुक्ड डिसअपॉइंटेड. क्षणभर मीना नाराज झाल्यासारखी वाटली. लेट्स गो अँड हॅव टी अ लिस्ट, शी इन्सिस्टेड. आणि मग ती आग्रहाने म्हणाले, चल मग निदान चहा तरी घेऊयात. बट मीना, इट्स बोरिंग. अगं पण पाऊस किती पडतोय. सो व्हॉट? मग काय झालं? वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. आधी छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलला जाऊ, ती म्हणाली. आय वॉज व्हेरी सरप्राइज. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. मी जिला ओळखत होतो ती हीच मीना आहे का, याबद्दल मला आश्चर्य वाटलं. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. कुठल्याही परिस्थितीत ती तडजोड करायला आज तयार होती. वी रीच द ग्रँड हॉटेल. ड्रेंच बाय देन, द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. माझ्या मनामध्ये एका विचाराने गोंधळ केलेला होता. की हिला मी विचारणार का, हा नेमका बदल कशामुळे झालेला आहे. इतकी निराशावादी असलेली ही मीना आशावादी कशी झाली. आय वॉज क्वाईट क्युरियस. मी त्यासाठी उत्सुक होती. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. मीना, मला सांग, का तुला कोणी राजकुमार किंवा राजपुत्र भेटलाय का, ज्याच्यामुळे तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये बदल झालेला आहे. मीना वॉज सरप्राइज बाय द माय क्वेश्चन. माझ्या प्रश्नाने मीनाला आश्चर्यचकित केलं. नो, देअर इजंट एनी लाईक दॅट, शी सेड. ती म्हणाली, नाही, असं काही नाही, असं कोणी नाही. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क्ड, लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरातीमध्ये तेंडुलकर विचारतो तसा प्रश्न मी सुद्धा तिला विचारला, का तुझ्या उत्साहाचं रहस्य काय. सी स्माइल. ती हसली. अ बेगर चेंज माय लाईफ. एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं, असं तिने मला सांगितलं. आय वॉज ॲब्सोल्युटली डम्बफाउंडेड अँड शी कुड सी इट. मी पूर्णपणे चक्रावून गेलो आणि हे तिच्या पण लक्षात आलं. यस, अ बेगर, शी रिपीटेड. आणि पुन्हा तिने सांगितलं, होय, एका भिकाऱ्यामुळे. ॲज इफ टू रिॲश्युअर मी, ही वॉज ओल्ड अँड यूज टू से इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5-year-old ग्रँडडॉटर. माझ्या घरासमोर एक म्हातारा भिकारी त्याच्या 5 वर्षाच्या नातीबरोबर माझ्या घरासमोर राहायचा. आय वॉज
क्रॉनिक पेसिमिस्ट. ॲज यू नो, तुला माहीत होतंच की मी किती पक्की निराशावादी होती. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू धिस बेकर एव्हरी डे. मी दररोज त्यांना माझ्याकडचं शिळं पाकं देत असे. आय नेवर स्पोक टू हिम. मी त्यांच्याशी कधी बोलली सुद्धा नाही. नॉर डीड शी स्पीक टू मी. ते सुद्धा माझ्याशी कधी बोलले नाहीत. वन मान्सून डे, एक पावसाळ्याच्या दिवशी, आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. मी खिडकीच्या बाहेर पाहत होते आणि पावसाला शिव्याशाप देत होते. आय डोंट नो व्हाय आय डीड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. मी घरामध्ये बसलेली असताना सुद्धा असं काय करत होते मला माहीत नाही. टुडे दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्ट ओव्हर्स. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला रोजचं उरलेलं अन्न देऊ शकले नाही. ते नक्कीच उपाशी राहिले असणार. दे वेंट हंग्री, आय एम शुअर. मला खात्री होती ते नक्कीच उपाशी राहिले असणार. हाऊएव्हर, व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज मी. पण खिडकीतून मी जे पाहिलं त्याने मला थक्क केलं. तो भिकारी आणि ती लहान मुलगी रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे खेळत होते. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देर वॉज नो ट्रॅफिक. They were laughing, clapping and screaming joyously. ते दोघजण अतिशय आनंदाने ओरडत होते, टाळ्या वाजवत होते, हसत होते, नाचत होते. As if they were in paradise. जणू काही ते या ठिकाणी नंदनवनामध्येच असल्याचा त्यांना भास होत होता. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. भूक आणि पाऊस या गोष्टींचं त्यांना कसलाही काहीही फरक पडला नव्हता. ते पूर्णपणे भिजले होते. दे वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी. ते पूर्णपणे भिजलेले होते आणि आनंदात होते. आय एन्व्हायड देअर झेस्ट फॉर लाईफ. त्यांच्या जीवनातला तो उत्कट उत्साह पाहून मला मत्सर वाटला. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. त्या दृश्याने मला स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहण्यास भाग पाडले. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. मला जाणीव झाली की ज्या सुखसोयींमध्ये मी राहते त्यापैकी काहीही त्यांच्याकडे नाही. मात्र बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ॲसेट्स वन विच आय लॅक. परंतु मात्र त्यांच्याकडे एक अशी मौलिक गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. आयुष्य जसं आहे त्यात आनंदी कसं राहायचं हे त्यांना ठाऊक होतं. आय फेल्ट अशेम ऑफ माय सेल्फ. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. मी माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याची चक्क यादी बनवू लागले. मला स्वतःचीच लाज वाटायला लागली आणि माझ्या लक्षात आलं. आय फाउंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. बऱ्याच लोकांकडे कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी माझ्याकडे आहेत आणि अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे असल्याचं मला जाणवलं. दॅट डे आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. त्या दिवसापासून मी माझा जीवनाचा दृष्टिकोन बदलण्याचं ठरवलं. युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. त्या भिकाऱ्याला मी माझा आदर्श मानलं आणि आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलायचं मी ठरवलं. आफ्टर अ लॉंग पॉज, बरेच क्षण शांततेत गेल्यावर आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर चेंज. मी मीनाला विचारलं की स्वतःमध्ये बदल घडवून आणायला तुला किती वेळ लागला. वन्स धिस रिअलायझेशन डॉन शी सेड. ती म्हणाली एकदा त्या जाणीवेची अनुभूती झाल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला जवळपास 2 वर्षे लागली. 2 years to put the change into effect. Now nothing matters. I am always happy. I find happiness in every small thing, in every situation and in every person. आता मला कोणत्याच गोष्टीने फरक पडत नाही. मी कायम आनंदी असते. प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये, प्रत्येक घटनेत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मला आनंद दिसतो. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? आय आस्क्ड. मी तिला विचारलं तुझ्या त्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही? नो, अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. दुर्दैवाने नाही. मला या गोष्टींची जाणीव होईपर्यंत तो मरण पावला होता. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम.
पण त्याच्या नातीच्या बोर्डिंग स्कूलची जबाबदारी उचलून मी त्याला आदरांजली वाहिली होती. सुधा मूर्ती. सुधा मूर्ती यांनी लिहिलेला अतिशय सुंदर असा हा पाठ, अ लेसन इन लाईफ फ्रॉम बेगर, भिकाऱ्याकडून शिकलेला एक धडा असा आपण ज्याला म्हणू शकतो, तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. यानंतर या पाठावरील कृती आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, चला तर मग पाहूया 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर या पाठावरील ॲक्टिव्हिटीज. पॅसेज नंबर 1, पहिला पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे. मीना इज अ गुड पासून तर ऑन अँड ऑफिशियल वर्कपर्यंत. ॲक्टिव्हिटी नंबर 1, सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. पॅसेजमध्ये 5 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिल्या जातात 2-2 मार्कांसाठी. टोटल 10 मार्काला 5 ॲक्टिव्हिटीज असतात. त्यापैकी पहिली ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहतोय, सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये एक टेबल दिलेला आहे आणि तो टेबल आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेला आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला अटरन्स हा पहिला जो कॉलम आहे तो दिलेला असेल आणि हू सेड आणि टू हुम हा ब्लँक दिलेला असेल, ते आपल्याला लिहावं लागेल. याच्यामध्ये हू सेड टू हुम, कोण कोणास म्हणालं. सेंटेन्स दिलं पहिलं, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. श्वेता ही खूप सुंदर मुलगी आहे, होय की नाही, असा एक प्रश्न विचारलेला आहे. आणि हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे आणि कोणासाठी म्हटलेलं आहे ते लिहायचे. तर हू सेडमध्ये आपण द रायटर, लेखिकेने हे वाक्य म्हटलेलं आहे, उद्गारलेलं आहे. आणि टू हुम, मीना ते ऐकते किंवा मीनासाठी ते म्हटलेलं आहे. सेकंड सेंटेन्स, व्हेन अ पॉनी इज यंग ही लुक्स हँडसम. घोड्याचं तट्टू जेव्हा तरुण असतं त्यावेळेस ते सुंदर दिसतं, असं हू सेड. तर याच्यामध्ये आपण मीना घेऊ शकतो. आणि टू हुम, द रायटर. मीनाने हे वाक्य म्हटलेलं आहे आणि द रायटर, लेखिकेने ते ऐकलेलं आहे. इट्स अ ब्युटिफुल डे, किती सुंदर दिवस आहे. इट्स अ ब्युटिफुल डे. हू सेड, द रायटर सेड. अँड टू हुम मध्ये मीना. नो द सन इज टू हॉट. नाही, आज खूप उकडतंय. अशा प्रकारचं एक सेंटेन्स दिलेलं आहे हू सेडमध्ये मीना आणि टू हुमसाठी द रायटर. परिच्छेद जर काळजीपूर्वक वाचलेला असेल तर या ठिकाणी हू सेड टू हुम हा प्रश्न तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळून देणारा आहे सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2, दुसरी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी करणार आहोत, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. याच्यामध्ये एक प्रश्न दिला आहे, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर सिक्वेन्स अकॉर्डिंग टू देअर अकरन्स इन द पॅसेज. परिचितात घडलेल्या योग्य क्रमाने पुढील घटना मांडा. मग त्यांनी या ठिकाणी घटना दिलेल्या आहेत. मेनी इयर्स लेटर द रायटर सॉ मीना ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन इन पोरिंग रेन. जोरदार होणाऱ्या पावसामध्ये मुंबईच्या फ्लोरा फाउंटेन या ठिकाणी अनेक वर्षांनंतर लेखिकेने मीनाला पाहिलं होतं. सेकंड सेंटेन्स, अनफॉर्च्युनेटली मीना सॉ द रायटर अँड कॉट होल्ड ऑफ हर हँड्स वॉर्मली. अचानकपणे मीनाने त्या लेखिकेला पाहिला आणि तिचा हात तिने पकडला. देन नंबर 3, मीना वॉज रिअली एक्साइटेड टू मीट हर ओल्ड फ्रेंड. मीना तिच्या जुन्या मैत्रीला भेटून खूपच उत्साहित झालेली होती. अँड नंबर 4, द रायटर वॉन्टेड टू अवॉइड हर फॉर नेवर एंडिंग कंप्लेंट्स. लेखिका तिला टाळण्याचा प्रयत्न करत होती कारण तिच्या कधी न संपणाऱ्या तक्रारींचा पाडा तिने त्याच्यासमोर मांडला असता म्हणून. अशा प्रकारचे 4 वाक्य दिलेत. आता ही वाक्य आपल्याला क्रमाने या ठिकाणी मांडायची आहेत. यांचा सिक्वेन्स आपल्याला पॅसेजनुसार मांडायचा आहे. मग याच्यामध्ये आपण पहिलं वाक्य, मेनी इयर्स लेटर द रायटर सॉ मीना ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन इन पोरिंग रेन, हे पहिलं वाक्य आपण घेऊ शकतो. सेकंड सेंटेन्स, द रायटर वॉन्टेड टू अवॉइड हर फॉर हर नेवर एंडिंग कंप्लेंट्स. देन थर्ड वन, अनफॉर्च्युनेटली मीना saw the writer and caught hold of her hands warmly. And number 4, मीना वॉज रिअली एक्साइटेड टू मीट हर ओल्ड फ्रेंड. अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी नंबर 2 कंप्लीट करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3, तिसरा महत्त्वाचा प्रश्न, फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. खालील शब्दांना परिच्छेदमधून आपल्याला विरुद्धार्थाचे शब्द लिहायचे आहेत. अँटोनिम्स मीन्स ऑपोजिट वर्ड्स. मग या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. पहिला शब्द दिला आहे ऑप्टिमिस्टिक, त्यासाठी पेसिमिस्टिक हा ऑपोजिट वर्ड आपण लिहू शकतो. आशावादी, निराशावादी. न्यू, ओल्ड. देन ड्रिझल, ड्रिझलसाठी पोरिंग हा शब्द आपण घेऊ शकतो. अगली, कुरूप, ब्युटिफुल, सुंदर. अशा प्रकारचे ऑपोजिट वर्ड्स आपण पॅसेजच्या सहाय्याने लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर, व्याकरणावर आधारित ॲक्टिव्हिटी दिली. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. एक वाक्य दिलेलं आहे, त्याचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करायचं आहे. मीना, कॉमा, इट्स अ ब्युटिफुल डे आय सेड. या ठिकाणी
आय हा रिपोर्टिंग व्हर्बचा करता आहे, सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळी दिलेले आहे, मग त्याचं इनडायरेक्ट करताना आपण त्याने सुरुवात करणार आहोत आय. सेडच्या ऐवजी आपण टोल्ड घेणार आहोत, कारण या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्बचं कर्म मीना आलेलं आहे, म्हणून आय टोल्ड मीना कंजंक्शन म्हणून दॅट वापरणार आहोत. आणि जे मधलं वाक्य इट्स अ ब्युटिफुल डे त्याचा काळ आपण बदलणार आहोत. इट वॉज, इटच्या ऐवजी वॉज घेणार आहोत, कारण काळानुसार तो बदल होणार आहे. इट वॉज अ ब्युटिफुल डे. रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळी असल्यामुळे आपण काळामध्ये बदल केला आहे. आय टोल्ड मीना दॅट इट वॉज अ ब्युटिफुल डे. देन सेकंड सेंटेन्स सी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. मेक निगेटिव्ह. दिलेल्या वाक्याचं नकारार्थी वाक्य करायचं आहे. शी वॉज फॉर एव्हरचं अनहॅपी हा शब्द वगळून आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह करण्यासाठी नेवरचा आपण उपयोग केला आहे. शी वॉज नेवर हॅप्पी. अनहॅपीचा ऑपोजिट वर्ड आपण वापरला. शी वॉज नेवर हॅपी. अशा प्रकारे आपण त्याचं निगेटिव्ह करू शकतो. देन थर्ड वन शी वॉज व्हेरी चिअरफुल. मेक एक्सक्लॅमेटरी. याचं एक्सक्लॅमेटरी करत असताना दिलेल्या वाक्यामध्ये व्हेरी आलेलं आहे, म्हणून आपण हाऊने सुरुवात करणार आहोत. हाऊ चिअरफुल शी वॉज. अशा प्रकारे आपण शेवटी उद्गाराचे चिन्ह देऊन त्याचं एक्सक्लॅमेटरी करू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्समध्ये वुड यू अवॉइड युअर फ्रेंड इफ यू आर मीटिंग हिम हर आफ्टर अ लॉंग टाईम. अशा प्रकारचा एक प्रश्न दिलेला आहे का खूप काळाच्या नंतर तुम्ही एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटलात तर तुम्ही त्याला किंवा तिला टाळाल का. तर हे सर्वस्वी कशावर अवलंबून असतं त्याचं आपल्याला आपल्या शब्दांमध्ये ते सांगावं लागेल. वेलकमिंग ऑर अवॉइडिंग म्हणजे त्याचं स्वागत करणं किंवा त्याला टाळणं. आवर ओल्ड फ्रेंड टोटली डिपेंड्स अपॉन हाऊ क्लोज यू आर विथ दॅट पर्सन. त्या व्यक्तीच्या तुम्ही किती जवळ आहात याच्यावर ते सगळं टोटली डिपेंड असेल. इफ यू आर रिअली क्लोज टू सम फ्रेंड बाय हार्ट अँड सोल. जर तुम्ही मनापासून हृदयापासून तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या जवळ असाल तर यू विल नेवर अवॉइड हिम. त्याला तुम्ही कधीच टाळणार नाही हर आफ्टर अ लॉंग टाईम. बऱ्याच काळाच्या नंतर भेटल्यानंतर. व्हेअरॅज वी ऑलवेज वेट फॉर सच ओकेजन्स टू मीट अवर ओल्ड बडीज. आणि आपण तर अशा प्रसंगांची आतुरतेने वाट पाहत असतो जर ते आपले क्लोज फ्रेंड असतील तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो. देन पॅसेज नंबर 2 दुसरा परिच्छेद आपण पाहणार आहोत. डे स्टे विथ मी पासून तर शी कुड सी इट पर्यंत. ॲक्टिव्हिटी नंबर 1 सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 मार्कांसाठी. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग वन्स. दिलेलं वाक्य हे राईट आहे की रॉंग आहे ते लिहायचं. पहिलं वाक्य दिलेलं आहे दिस वॉजंट द सेम मीना दॅट द रायटर हॅड नोन. इट इज अ राईट सेंटेन्स. हे जे वाक्य आहे परिच्छेदमधलं आलेलं ज्या पद्धतीने परिच्छेदमध्ये आलेलं आहे ज्या अर्थाने त्याच अर्थाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे, म्हणून हे अगदी बरोबर. धिस वॉजंट द सेम मीना दॅट द रायटर हॅड नोन. लेखिकेला माहीत असलेली ती हीच मीना होती. अशा प्रकारे. देन सेकंड सेंटेन्स द रायटर बॉट एन अम्ब्रेला अँड वेंट टू द ग्रँड हॉटेल विथ मीना. लेखिकेने छत्री विकत घेतली आणि मग ती ग्रँड हॉटेलला मीनासोबत गेली. तर इट इज अ रॉंग सेंटेन्स. थर्ड वन देअर वॉज अ प्रिन्स चार्मिंग इन मीनाज लाईफ हू मॅनेज टू चेंज हर. मीनाच्या जीवनामध्ये एक प्रिन्स चार्मिंग आला होता का ज्याने तिचं आयुष्य बदलून टाकलं होतं. इट इज ऑल्सो रॉंग सेंटेन्स. एक भिकारी होता, त्या भिकाऱ्याचा रोल मॉडेल म्हणून त्या भिकाऱ्याने तिच्या आयुष्यामध्ये बदल घडून आणलेला होता. देन नंबर 4 देअर वॉज नो चेंज इन मीनाज बिहेवियर. मीनाच्या बिहेवियरमध्ये कोणताही चेंज झाला नाही. तिच्या वर्तणुकीमध्ये वागणुकीमध्ये कुठलाही बदल झाला नाही. इट इज ऑल्सो रॉंग. तिच्या वागणुकीमध्ये आणि बिहेवियरमध्ये खूप मोठा बदल झालेला आपण या पाठामध्ये पाहिलेला आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीजमध्ये कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. वाक्य पूर्ण करण्यासाठी दिलेले आहेत. पहिलं वाक्य दिलेलं आहे डॅश डॅश आर प्रेशियस अँड रेअर. परिच्छेदच्या सहाय्याने आपण हे वाक्य कंप्लीट करू शकतो. ओल्ड वाईन, ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज हे उत्तर त्या ठिकाणी लिहून त्याला अंडरलाईन करू शकतो. देन सेकंड सेंटेन्स डॅश डॅश हॅड रिमाइंडेड द रायटर दॅट इयर्स हॅड पास्ट. या ठिकाणी सुद्धा अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर हे आपण परिच्छेदच्या सहाय्याने लिहून ते वाक्य कंप्लीट करू शकतो. थर्ड वन मीना वॉज रेडी टू डॅश डॅश मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट्स. हे प्रॉपर आन्सर लिहून त्याला अंडरलाईन आपण करू शकतो. देन नंबर 4 द ओनली थॉट इन द रायटर्स माइंड वॉज टू फाइंड आउट हू ऑर व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना. द पेसिमिस्टिक मीना हे राईट आन्सर आपण परिच्छेदच्या सहाय्याने लिहून ते वाक्य कंप्लीट करू शकतो. अशा प्रकारे कंप्लीट द सेंटेन्सेसमध्ये जे उत्तर आपण लिहिणार आहोत त्याला आपल्याला अंडरलाईन करायची आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. त्याच्यामध्ये फाइंड आउट सिनोनिम्स फ्रॉम द पॅसेज फॉर द फॉलोइंग.
सिनोनिम्स मीन्स सिमिलर वर्ड्स, समानार्थी शब्द आपल्याला परिच्छेदातून शोधून लिहायचे. पहिला शब्द दिलाय इन्क्विजिटिव्ह, याच्यासाठी क्युरियस. देन डिस्प्लीज, त्यासाठी डिसअपॉइंटेड, परिच्छेदच्या सहाय्याने आपण लिहू शकतो. अट्रॅक्टिव्ह साठी चार्मिंग आणि व्हॅल्यूड साठी प्रेशियस. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी अँड अँटोनिम्स म्हणजे ऑपोजिट वर्ड्स. दुसरा प्रश्न दिलाय फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग. ऑपोजिट वर्ड्स सुद्धा या ठिकाणी आपल्याला लिहायचे परिच्छेदच्या सहाय्याने. पहिला शब्द दिलाय लाय, त्यासाठी ट्रूथ हा ऑपोजिट वर्ड. ड्राय, ड्रेंच, कॉमन, कॉमनसाठी रेअर, रॉंग, रॉंगसाठी राईट. अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी नंबर 3 सुद्धा लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर, व्याकरणावर आधारित ॲक्टिव्हिटी. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, एक टेबल कम्प्लीट करायला सांगितलं आहे. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल अशा प्रकारचा एक टेबल दिलेला आहे. प्रेझेंट टेन्समध्ये पहिला शब्द दिला आहे सी, तर त्याचं पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल लिहायला सांगितलं, तर त्यामध्ये आपण सीचा पास्ट टेन्स सॉ आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळी धातूचा द्वित्वरूप सीन लिहू शकतो. दुसरा शब्द आहे पोअर, याचं पास्ट टेन्स लिहायला सांगितलं आहे पोअर्ड अँड पास्ट पार्टिसिपल ईडी लागलेलं प्रत्यय तेच पोअर्ड. देन नंबर 3 डॅश डॅश, पहिला प्रेझेंट टेन्समध्ये ब्लँक दिला आहे. पास्ट टेन्स ब्रॉट आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे पास्ट टेन्स दिलेलं आहे त्याचं प्रेझेंट आणि पास्ट पार्टिसिपल लिहायचं आहे. तर ब्रॉटचं मूळ रूप जे प्रेझेंट टेन्समधलं ते ब्रिंग आणि त्याचं तिसरं रूप तेच येईल ब्रॉट. त्यानंतर चौथा जो शब्द दिला आहे प्रेझेंट आणि पास्ट टेन्स ब्लँक दिलेलं आहे आणि पास्ट पार्टिसिपल नोन दिलेलं आहे, तर याचं प्रेझेंट टेन्स नो आणि त्याचं पास्ट टेन्स न्यू. तर अशा प्रकारे अंडरलाईन केलेले शब्द आपण लिहू शकतो आणि जे शब्द आपल्याला टेबलमध्ये भरायचे त्यांना आपल्याला मात्र अंडरलाईन करावे लागेल, हे लक्षात ठेवा. देन नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा प्रश्न याच्यावरचा, चूज द करेक्ट टेल टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द ब्रॅकेट्स. या ठिकाणी टेल टॅग्स दिलेले आहेत. वॉजंट शी, विल वी आणि ओंट यू. आणि सेंटेन्स दिलेले आहे वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. यासाठी आपल्याला टेल टॅग चूज करायचा आहे. वरच्यांपैकी 3 पर्याय दिले आहेत. वी वोंट, विल नॉटचा शॉर्ट फॉर्म संक्षिप्त रूप ओंट या ठिकाणी आहे, म्हणून याचा टेल टॅग आपल्याला विल वी हा आपण घेऊ शकतो. देन नेक्स्ट सेकंड सेंटेन्स, मीना वॉज सरप्राइज बाय माय क्वेश्चन. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आपण घेऊ शकतो वॉज आणि दिलेलं वाक्य होकारार्थी असल्यामुळे त्याला नॉट लावणार आहोत वॉजंट आणि मीनाच्या ऐवजी पुरुषवाचक सर्वनाम आपण शी घेणार आहोत. वॉजंट शी आणि क्वेश्चन मार्क हा त्यासाठी योग्य पर्याय असायला पाहिजे. येस. नेक्स्ट देन ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत. व्हॉट अकॉर्डिंग टू यू, तुमच्या मतानुसार, इज द डिफरन्स बिटवीन एन ऑप्टिमिस्टिक पर्सन अँड अ पेसिमिस्टिक पर्सन. तुमच्या मते आशावादी व्यक्ती आणि निराशावादी व्यक्ती. ऑप्टिमिस्टिक मीन्स आशावादी अँड पेसिमिस्टिक मीन्स निराशावादी. तर यांच्यामध्ये नेमका कोणता फरक असतो तुमच्या मतानुसार, म्हणजे आपल्या मतानुसार त्यांनी विचारलेले आपलं मत आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे. तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो, अकॉर्डिंग टू मी, माझ्या मतानुसार, अन ऑप्टिमिस्ट एन्जॉयज एव्हरी मोमेंट. जो आशावादी व्यक्ती असतो तो प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो. ऑप्टिमिस्ट आर कॉन्फिडंट अँड होपफुल इन देमसेल्व्स अँड बिलीव्ह दे कॅन ओव्हरकम व्हॉट एव्हर लाईफ थ्रोज ॲट देम अँड कंटिन्यू ऑन देअर वे. आशावादी व्यक्ती ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असते, आशावादी असते आणि त्याच्या जीवनामध्ये जे काही घडत असते त्या सगळ्या गोष्टी तो आनंदाने स्वीकारत असतो. ते आव्हानं असतील किंवा काही असतील त्या गोष्टी तो सतत त्याच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर सुद्धा तो सहज विजय मिळवत असतो. बट पेसिमिस्ट ऑलवेज हॅव निगेटिव्ह थॉट्स. परंतु निराशावादी व्यक्ती जे असतात त्यांचे नेहमी नकारात्मक विचार असतात. दे ऑलवेज फील डिफिटेड. त्यांना नेहमी पराभव स्वीकारल्यासारखं वाटत असतं, पराभव झाल्यासारखं वाटत असतं. दे आर नेव्हर होपफुल अँड लूज कॉन्फिडन्स. ते निराशावादी असतात, त्यांच्या मनामध्ये आशावाद नसतो आणि म्हणून ते त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात. पेसिमिस्ट आर अनहॅपी अँड ग्लुमी. हे दुःखी आणि कष्टी आपल्याला नेहमी दिसत असतात. तर अशा प्रकारचा फरक आपण या ठिकाणी लिहू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी या पाठावर आधारित ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी समजून घेतल्या. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.